मित्रांनो, तुम्ही जर क्रेडिट कार्डसाठी अप्लाय केलं आहे, परंतु बँकेद्वारे तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट जर केलं असेल, तर ते का रिजेक्ट झालं? त्याचं रिझन नक्की काय होतं? त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. मुख्य स्वरूपात बघा, सिबिल स्कोर जर लो असेल, तरच बँकेद्वारे क्रेडिट कार्डचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं जातं. तुम्हाला माहिती असेलच, क्रेडिट कार्ड, पर्सनल लोनसाठी बँका सर्वात जास्त म्हणजे सिबिल स्कोर तपासतात. जर सिबिल स्कोर चांगला असेल, तरच या ठिकाणी लोन किंवा क्रेडिट कार्ड हे अप्रूव्ह केलं जातं. त्यामुळे तुमचा जर सिबिल स्कोर लो असेल, तर या ठिकाणी तुम्हाला सिबिल स्कोर तुमचा इन्क्रीज करण्याची गरज आहे. जर तुमचा सिबिल स्कोर जास्त झाला, तर तुम्हाला लागलीच बँकेद्वारे क्रेडिट कार्ड हे अप्रूव्ह केलं जातं. आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल, क्रेडिट कार्डसाठी सिबिल स्कोर किती पाहिजे? रिक्वायरमेंट कितीची आहे? कमी सिबिल स्कोर असेल तरी देखील तुम्हाला पर्सनल लोन भेटून जातं, परंतु क्रेडिट कार्डसाठी तसं नाही आहे. क्रेडिट कार्डसाठी तुम्हाला हाय सिबिल स्कोर असणं आवश्यक आहे. बँका काही मोजक्याच लोकांना क्रेडिट कार्ड हे ऑफर करतात. त्यामुळे जर तुम्ही अर्ज केला आणि तुमचा सिबिल स्कोर कमी जर असेल, तर स्क्रुटनीमध्ये तुमचा अर्ज जो आहे तो बाद केला जातो आणि ज्यांचा सिबिल स्कोर जास्त आहे त्यांनाच प्रेफरन्स या ठिकाणी दिलं जातं. इथं बघा, क्रेडिट कार्ड अप्रूव्ह होण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर जो आहे तो 800+ असणं आवश्यक आहे. त्यामुळे जर तुमचा सिबिल स्कोर लो असेल, तर तो इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करा. पण इथे एक अडचण आहे. सिबिल स्कोर वाढवायचं म्हटलं तर क्रेडिट कार्डचा EMI भरणं किंवा पर्सनल लोनची परतफेड करणं, या 2 गोष्टीवर सिबिल स्कोर हा जास्त वाढतो. परंतु तुमचा जर सिबिल स्कोर आताच बिल्ड व्हायला सुरुवात झाला असेल, तर तुम्हाला क्रेडिट कार्डमध्ये काही पर्याय आहेत. यामध्ये तुम्ही 3 प्रकारे या ठिकाणी क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करू शकता आणि सिबिल कमी असेल तरी देखील तुम्हाला क्रेडिट कार्ड हे ऑफर केलं जाणार आहे. त्यासाठी नंबर 1चा पर्याय आहे तो म्हणजे FDवर आधारित क्रेडिट कार्ड घेणं. बघा मित्रांनो, हे क्रेडिट कार्ड FDवर आधारित असतात, त्यामुळे यांना सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड असं देखील म्हणतात. हे तुम्ही कोणत्याही बँकेमधून घेऊ शकता. यामध्ये मुदत ठेवीवर म्हणजे फिक्स डिपॉझिटवर क्रेडिट कार्ड हे मिळतं. तुम्ही जेवढी FD काढली आहे त्या FDच्या लिमिटवर तुम्हाला क्रेडिट कार्ड हे दिलं जातं. त्यामुळे त्याला सिबिल स्कोरची कोणत्याही स्वरूपाची गरज नसते. यामध्ये दुसरा पर्याय आहे ॲड ऑन कार्ड घेणं. जर तुमच्या कुटुंबातील कोणाकडे क्रेडिट कार्ड असेल, तर त्यांच्या कार्डवर तुम्ही नवीन क्रेडिट कार्ड हे घेऊ शकता. हा देखील पर्याय चांगला आहे. तुमच्या वडिलांकडे किंवा भावाकडे, बहिणीकडे, आईकडे जर क्रेडिट कार्ड असेल, तर त्यांच्या क्रेडिट कार्डवर देखील तुम्ही या ठिकाणी ॲड ऑन क्रेडिट कार्ड हे घेऊ शकणार आहात. आता यामध्ये शेवटचा पर्याय आहे पगार खाते सॅलरी अकाउंटमधून क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करणं. ज्या बँकेमध्ये तुमचा पगार जमा होतो त्या बँकेमधूनच तुम्हाला क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करायचं आहे. जुन्या व्यवहारामुळे या ठिकाणी बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड हे देऊ शकते. अप्रुव्हलचे चान्सेस यामध्ये जास्त वाढतात. त्यामुळे बघा, या 3 प्रकारे तुम्ही या ठिकाणी क्रेडिट कार्ड हे डायरेक्टली घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला हाय सिबिल स्कोरची आवश्यकता नाही आहे. जर तुम्हाला या 3 पर्यायापैकी कोणत्याही पर्यायाद्वारे क्रेडिट कार्ड भेटलं, तर त्या क्रेडिट कार्डद्वारे EMI भरा, वेळेवर हप्ते भरा, जेणेकरून तुमचा सिबिल स्कोर अजून वाढेल आणि त्याद्वारे मग बँकेकडून हाय लिमिटचं क्रेडिट कार्ड हे देखील तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. थोडक्यात बघा मित्रांनो, क्रेडिट कार्ड घेण्यासाठी 800+ सिबिल स्कोर असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रॉब्लेमशिवाय क्रेडिट कार्ड हे मिळतं. तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जर तुम्हाला क्रेडिट कार्ड घ्यायचं असेल, तर या व्हिडिओमध्ये जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते फॉलो करा आणि क्रेडिट कार्ड घ्या. त्याचबरोबर तुम्हाला जर पर्सनल लोन घ्यायचं असेल आणि त्यासाठी सिबिल स्कोर किती लागतो ते जर जाणून घ्यायचं असेल, तर त्याचा मी व्हिडिओ अगोदरच बनवला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. महत्त्वपूर्ण माहिती होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.